नमस्कार मैत्रिणींनो, चैतालीस किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 15 दिवस ते 20 दिवस टिकणारे काळे वाटण। हे एकदाच बनवा आणि तुम्ही 15 ते 20 दिवस अजिबातही भाज्यांचं टेन्शन नाही, यात तुम्ही भरपूर साऱ्या भाज्या करू घ्या। तर हे वाटण आपण फ्रीजमध्ये 15 ते 20 दिवस सहज स्टोअर करू शकतो आणि यातून बहुतेक भाज्या बनतात। आणि तुम्ही हाऊसवाईफ असो किंवा वर्किंग वुमन, सध्या मुलांच्या शाळा सुरू आहे तर खूप धावपळ होते। हे वाटण एकदा बनवून ठेवा आणि 15 ते 20 दिवस आरामात जाते। तर बघा, चला आता आपण ह्या वाटणाला सुरुवात करूया। हे असं मी एअरटाईट डब्यात भरून आणि फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे मग कुठली भाजी करायची असो थोडंसं वाटण घेतलं की मग आपली भाजी झटकीपट तयार होते। तर त्यासाठी मी तुम्हाला सुरुवातीला साहित्य दाखवते। तर मी इथे काही खडे मसाले आणि खसखस, तीळ असे काही मसाले वापरले, ते ऑप्शनल आहे। तर तुम्हाला शक्यतो हे कांदा खोबऱ्याचं वाटण बोलता याला, ते तुम्ही कांदा खोबऱ्याचं वाटण अगदी इझिली कायम बनवू शकता। तर माझ्याकडे नॉनव्हेजचे जास्त पदार्थ होता त्यामुळे मी इथे खडे मसाले वगैरे वापरले, तो तुम्ही स्किप करू शकता। तर त्यामध्ये मी बघा इथे दालचिनी, वेलची, वेलच्या, हिरवी वेलची आणि अजून चक्रफूल, दगडफूल, तेजपान ह्या सगळ्या खडे मसाले वापरले। त्यातच मी हरभरा डाळ, तीळ आणि खसखस या देखील वस्तू वापरल्या आणि आलं आणि लसूण, असा लसूण देखील मी जास्तीचा सोलून ठेवला होता आणि तो आता लसूण देखील इथं घेते। आपल्याला वाटण जास्त बनवायचं त्यामुळे मी लसूण जास्त वापरलाय। 4 हिरव्या मिरच्या घेतल्या। हिरव्या मिरच्यानी वाटणाची चव दुप्पट होते। आणि इथं मी आता सुकं खोबऱ्याचे काप करून घेतले। अतिशय पातळ स्लाइस करायचे, याचे अजिबातही जाड नाही ठेवायचे, नाही तर मग ते आणि किसले तर अजूनच छान किसलेलं खोबरं त्याने अजून छान होता। तर सुरुवातीला मी साहित्य दाखवून घेतलं इथं सगळं। आल्याचे देखील मी छान असे तुकडे करून घेतले, हे बघा इथे मी सगळं दाखवते। त्यानंतर मी 6 ते 7 मोठे कांदे असे इथे स्लाइसरने बारीक स्लाइस करून घेतले। पातळ असं कापून घ्यायचं एकदम, म्हणजे त्याने अजिबातही आपला वेळ वाया जात नाही, पटपट परतला जातो कांदा। आणि थोडीशी कोथिंबीर कमी होती माझ्याकडे, शक्यतो मी कोथिंबीरच्या काड्याच वापरते। आणि इथे मी धने वापरणार नाही आहे, कारण मी लास्टला तुम्ही बघाल मी काय ॲड करणार आहे त्यामध्ये ते। आता मी ती कढई तापवून घेतली, तेल वगैरे काहीच नाही टाकायचं सुरुवातीला। तर कढई आता मी कमीच गॅसवर हे खडे मसाले भाजून घेते सगळे। जर तुमच्या साध्या भाज्या असेल तर शक्यतो खडे मसाले नका टाकू, पण खडे मसाले ह्या मसाल्याची टेस्ट खूप छान लागते। मी जास्तीचे नाही टाकले, अगदी 2-4 लवंग, मिरे, 2 चक्रफूल, अगदी थोडेसे 2 पानं असे दगडफुलाचे आणि दालचिनीचे देखील थोडंसं 1 मोठा तुकडा बारीक करून टाकलाय आणि 2 ते 3 तेजपान टाकले बघा। अगदी नॉर्मल असं मंद आचेवर छान भाजून घेतलंय, जास्त काही करपू नाही द्यायचंय। शक्यतो हा मसाला कच्चा घातला तरी चालेल, पण आपल्याला स्टोअर करायचं आहे त्यामुळे मी नुसतं गरम कढईमध्ये छान गरम करून घेतलंय, जास्त काही भाजलं नाही। त्यानंतर इथे आहे हरभऱ्याची डाळ। हरभऱ्याच्या डाळीने भाजीला डासरपणा खूप छान येतो, फक्त वाटणाची काळजी घ्या, डाळ चांगली बारीक झाली पाहिजे, वाटण एकदम छान टेक्स्चर आलं पाहिजे वाटणाचं, तेव्हाच ह्या डाळीचा मसाल्यात टाकून उपयोग आहे। तर या मसाला तुम्ही तयार करा आणि बघा किती दिवस तुम्हाला आराम मिळत होते आणि झटपट भाज्या होता। मुलांना देखील एखादी भाजी आवडली नाही किंवा आपल्याला देखील सकाळी टिफिनची गडबड असेल तर यात शेवगा मसाला, भरलेलं वांग यासारख्या खूप साऱ्या भाज्या बनवू शकतो आणि झटपट होता। मी तुम्हाला रेसिपी देखील दाखवली, त्यासाठी मी वाटण कसं बनवलं ते देखील दाखवले, म्हणजे सकाळी टिफिन झटपट होतो। फक्त थोडंसं पाणी कमी आणि रस्सा कमी, म्हणजे मग टिफिनला देता येईल। आता इथे मी थोडीशी आधी तेल न टाकता भाजून घेतली हरभरा डाळ, त्यानंतर थोडंसं तेल टाकून हे बघा चांगला चॉकलेटी कलर, ब्राउनिश कलर येईपर्यंत हरभरा डाळ भाजली आहे पूर्ण। आणि हरभरा डाळ पूर्ण भाजल्यानंतर मी गॅस बंद केलाय, आणि कारण हे खसखस आणि तीळ ॲड केलंय, ते खूप पटपट भाजलं जातं आणि तडतड असं बाहेर उडतं सगळं कढईच्या बाहेर, त्यामुळे मी लगेचच ते टाकल्यानंतर गॅस बंद केलाय आणि कमी गॅस अगदी बंद गॅसवरच मी हे सगळं थोडा वेळ भाजून घेते, म्हणजे असं कोमट असतानाच मी आता थोडंसं हलवून घेतलंय आणि त्यातच खसखस आणि तीळ भाजलं जातं, जास्तीचा वेळ लागत नाही। तर इथे बघा मी आता ताटामध्ये एक साईडला आपण जे जिन्नस भाजले ते काढून घ्यायचे आहे।
एक एक करून. तर सुरुवातीला मी या गोष्टी भाजून घेतल्या. तुम्ही देखील अशी सुरुवात करा, म्हणजे स्टेप बाय स्टेप सगळं होईल. आता त्याच कढईमध्ये मी तेल न घालता खोबरं भाजून घेते. हे शक्यतो कांदा खोबऱ्याचंच वाटण असतं, पण हे इतर गोष्टी ॲड करून बघा तुम्ही. चवीला खूप भन्नाट लागतो मसाला आणि भाजीची चवच वेगळी असते. आणि हा मसाला ना तुम्ही संपेपर्यंत अजिबातही टेन्शन नाही, भाजीची चव बिघडत नाही किंवा मग संपेपर्यंत अगदी फ्रेश राहतो हे सगळं वाटण. तर बघा या वाटणासाठी ना थोडंसं आता इथे भाजायला सुरुवात झाली खोबऱ्याला. आता मी गॅस कमी केला आहे आणि कमी गॅसवरच हे सगळं छान असं भाजून घ्यायचं आहे. खोबऱ्याला जरा वेळ लागला तरी चालेल, स्लाइस किती पातळ आहे तरी थोडासा वेळ लागतो, पण हा भाजण्यावर मसाला डिपेंड आहे. तुम्ही जसा भाजाल त्याप्रमाणे हा मसाला तयार होईल, वाटण तयार होईल आपलं सगळं. हे बघा अशा पद्धतीने मी जास्त पण लाल नाही करायचं किंवा करपू नाही द्यायचं आहे, सतत हलवत राहायचं आहे, कारण स्लाइस तेवढा पातळ आहे. आणि खोबरं जर किसून घेतलं, माझं जास्तीचं खोबरं असतं त्यामुळे मी हे स्लाइस करून ठेवते, म्हणजे अगदी झटपट घ्यायला आणि मग पटकन यूज करायला. ते कट करत बसण्यात वेळ जातो त्यामुळे. आणि जर किसलेलं खोबरं असलं तर भाजायला अजिबातही वेळ लागत नाही. तर माझ्या स्लाइस केलेल्या होत्या त्याच मी यूज केल्या. बघा अजिबातही जास्त करपू नाही दिलं आहे, सतत हलवत खोबरं भाजायचं आहे आणि तेलाचा यूज नाही केला आहे. खूप छान, कारण खोबऱ्यातच तेल उतरलं आहे, तुम्ही बघू शकता इथे. आता त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल ॲड केलं आहे आणि हिरव्या मिरच्या 4 हिरव्या मिरच्या टाकल्या. तुम्ही कोणतीही भाजी असो काळ्या मसाल्याची, त्यामध्ये हे हिरव्या मिरच्या तुम्ही टाकून बघा, फ्रेश अशा चव वेगळी लागते आणि खूप भन्नाट लागते. आणि हिरवी मिरची जेव्हा आपण तेलात टाकतो शक्यतो चिरून टाका, किंवा मग चिरलेली नसेल तर मग इथे अशी टाकताना जरा दूर उभं राहा, कारण ही जर फुटली तर अंगावर उडते. हे बघा असं सगळ्या साईडने सतत हलवत भाजलं की मग सगळ्या साईडने ही मिरची छान परतली जाते आणि ह्या मिरचीचा एक वेगळाच ठेच्यासारखा सुगंध येतो जेव्हा आपण याला तेलात परततो. त्यानंतर आता इथे कोथिंबीर थोडीच होती, त्या कोथिंबीरीच्या काड्या मी इथे तेलात थोड्याशा हलवून घेतल्या, जास्त काही परतू नाही दिल्या. आणि आता हे काढून घेते. तुम्हाला अशा खूप छान रेसिपी काळ्या मसाल्याच्या मी खूप साऱ्या रेसिपी शेअर केल्या आहे. मटकीची उसळ, शेवगा मसाला, सगळ्या रेसिपी चॅनलवर आहेत, तुम्ही तिथे नक्की जाऊन बघा. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी वाटली रेसिपी, आणि ही देखील वाटण्याची रेसिपी कशी वाटली ते देखील सांगा. आता मी आधी सगळ्या जिन्नस कट करून घेतल्या होत्या त्यामुळे तुम्हाला सगळं पद्धतशीर दाखवलं आहे. सगळं आता परतवून झालं आहे आणि आता कांद्याला मोठ्या गॅसवर परतलं तरी चालतं, कांद्याला जरा वेळच लागतो. आणि एकदम बारीक असा पातळसर कट करायचा आहे, म्हणजे पटकन भाजला जातो. आता इथे बघा वाटण जास्तीचं होतं त्यामुळे मी कांदा जास्त घेतला आहे. तुम्हाला थोडं 8 दिवसाचं वाटण, आता हे माझं 15 दिवसाचं वाटण आहे त्यामुळे थोडा सगळा कांदा आहे. आणि अगदी रविवारी जरी तुम्हाला हाऊसवाईफ असो, वर्किंग वुमन असो, त्या दिवशी जरी आराम करावा वाटला आणि किंवा काही नॉनव्हेज जर असलं तर अगदी पटपट हा मसाला घ्यायचा आणि त्यामध्ये आपण नॉनव्हेजची ग्रेव्ही भाजी, रस्सा भाजी, कुठलीही भाजी करू शकतो. त्यामुळे हा मसाला तुम्ही नक्की तुमचा वेळ वाचवेल आणि नक्की हे वाटण तुम्हाला उपयोगी पडेल. तर सुरुवातीला बघा मी तेल न टाकताच थोडासा असा गुलाबीसर होईपर्यंत, कांदा थोडा लूज होईपर्यंत भाजून घेतला आहे. आणि मग त्यानंतर मी आता यामध्ये तेल ॲड केलं आहे आणि नंतर मी जे आलं टाकलं होतं ते, इथे मी आल्याचे सालं काढले नाही, फक्त आलं धुवून कट करून घेतलं आहे. आणि नंतर इथे आलं आणि लसूण या स्टेजला दोन्ही टाकून दिलं आहे, म्हणजे आता कांद्यासोबत दोन्ही परतली जाईल. आणि शक्यतो सगळ्या जिन्नस या मसाल्यात परतवूनच घ्यायचे आहे, कारण आपल्याला स्टोअर करायचा आहे मसाला, त्यामुळे हे वाटण. आता बघा तुम्ही कांदा परतताना मोठा गॅस असला तरी चालतो, कारण इथे सतत हलवत आणि पटकन होऊन जातो, कांदा परतला जातो आणि याची काही जास्त जळण्याचे चान्सेस नसतात. हे बघा आता मी तुम्हाला मधून दाखवते, जास्त दाखवायला व्हिडिओ मोठा होईल. बघा आता या कलरमध्ये आला आहे कांदा, थोडासा परतून घेतला की बघा तुम्हाला दिसत असेल किती कलर चेंज झाला आहे तो. जास्त पण काळा नाही करायचा, जास्त लाल. आणि आता मी सगळे जिन्नस इथं थंड करून घेतलं आहे.
आता मसाले तर थंडे झाले. खडे मसाले सुरुवातीला घालायचे. स्टेप बाय स्टेप करा म्हणजे वाटण अगदी दाटसर एकदम छान असं वाटलं जाईल हे सगळं. त्यानंतर आता आपण खसखस, हरभरा डाळ आणि तीळ या 3 जिन्नस भाजले होत्या आणि त्यानंतर खोबरं हे सगळं आपण आता मिक्सरला खड्या मसाल्यासोबत घालून घेऊ आणि वाटून घेऊया. हे बघा आता सगळ्या प्रकारचं इथं हे सुकं वाटण इथं टाकूया. तुम्हाला जर सुक्या वाटणाची रेसिपी हवी असेल ना, म्हणजे आता हे जे वाटण जे बनवतोय ना आपण ते थोडंसं पाणी न घालता वाटलंय मी, तरी पण कांदा जास्त असल्यामुळे याला टेक्स्चर असं थोडंसं ओलसर येतं. तुम्हाला एकदम सुक्कं वाटण पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी ते देखील वाटण तुमच्यासोबत शेअर करेल. आता हे बघा या सगळ्या गोष्टी किती छान वाटल्या गेल्या आणि एकदम तेलकटपणा ते म्हणजे खोबऱ्या जास्त असल्यामुळे याला तेल सुटतं आणि इतरही जिन्नसमुळे तुम्ही बघू शकता जवळून कसं तेल सुटलं या वाटणाला आणि खूप छान वाटलं गेलं. फक्त थोडीशी खसखस यामध्ये दिसते. त्यानंतर आता इथे कोथिंबीर, आलं, लसूण आणि कांदा तुम्ही नीट बघा किती छान परतला आहे मी. जास्त लालही होऊ दिला नाही आणि जास्त काळाही होऊ दिला नाही आणि थोडासा व्हाईटसुद्धा ठेवला नाही. जसा दिसतोय ना ब्राउनिश गोल्डन ब्राऊन तसा या पद्धतीने करायचा आहे. आणि हाच खरा कांदा परतलेला असतो, यानेच मसाल्याला स्वाद येतो आणि चव खूप छान लागते. परतण्यावर तुम्ही खरंच लक्ष द्या आणि त्यानुसार मग आपला तो मसाला चवीला लागेल. त्यानंतर आता मी दुसरं हे वाटण तयार करून घेते आणि आता हे बघा तुम्ही कांद्यामुळे बघू शकता पातळ असं वाटण झालं आहे. जास्त कसं काही नाही. तुम्ही हा मसाला असाही परतवून ठेवू शकता, असाही ठेवू शकता फ्रीजमध्ये किंवा तुम्हाला वाटलं तर परतवून देखील ठेवू शकता. आता इथे मी हा सगळा मसाला मिक्स करून घेते. आता हा मसाला मिक्स करून घेण्याच्या वेळेस माझ्याकडून एक क्लिप मिस झाली आहे, तर यामध्ये मी थोडीशी धणेपूड ॲड केली, धणे पावडर, तर ते माझ्याकडून मिस झालं आहे. आता त्यामुळे मी आता इथे सगळं मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर धना पावडर ॲड केली आणि मग नंतर डब्यामध्ये टाकून घेतलं आहे. त्यामुळे तेवढं तुम्ही टाका किंवा मग अख्खे धने मसाल्यात भाजून टाकले तरी चालेल. गरम मसाला पावडर तुम्ही जेव्हा भाजी बनवता तेव्हा टाकू शकता, जर गरम मसाले तुम्ही ॲड केले नसेल तरच. आणि हे बघा अशा पद्धतीने मी सगळं चमच्याने आधी मिक्स केलं, नंतर हाताने सगळं एकजीव केलं वाटण आणि डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलं. बघा किती सुंदर असं आपलं वाटण. आता हे मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. मी तुम्हाला 2ऱ्या ते 3ऱ्या दिवशी हे मसाल्याचा यूज करून दाखवते वाटणाचा. तर इथं बघा मी कटाच्या आमटीसाठी यूज करते. पुरणपोळी बनवली होती तेव्हाच मी हे वाटण कटाच्या आमटीला यूज केलं. तर त्यासाठी मसाल्यात बघा खूप छान इथं भाजी एकदम झटकीपट वाटण घ्यायचं, मसाल्यात टाकायचं आणि झालं आपलं वाटण तयार झालं. तर कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा. आम्ही कमेंटमध्ये तुम्हाला सुक्या वाटणाची रेसिपी हवी असेल, ती महिनाभर ते वाटण टिकतं, तर ते देखील सांगा. मी ती देखील रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन. थँक्यू.